गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवलीतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा कल्याण स्टेशन बाहेरील सॅटिस प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। या प्रोजेक्ट अंतर्गत मंगळवारी रात्री 2 वाजता गर्डर टाकण्याचं महत्त्वाचं काम यशस्वीरित्या पार पडलं। या कामावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला। यावेळी आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, नगरसेवक प्रतीक पेंडकर तसेच कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आदी जण उपस्थित होते। सॅटिस प्रकल्पामुळे कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे। स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पाने आता आधुनिकतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। या प्रकल्पातील नियोजित फ्लायओव्हर ए सुभाषचंद्र बोस चौक ते बैल बाजार चौक, लांबी 1125 मीटर, रुंदी सरासरी 18 ते 9 मीटर या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे। या उड्डाणपुलाच्या स्पॅन AP14, ACP1 आणि ACP2 या ठिकाणी बांधकामासाठी मलेशिया देशाच्या अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या कामास IIT मुंबई यांनी कामाचं स्ट्रक्चरल डिझाईनचा आधार उपलब्ध करून दिल्यानं उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे। कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक येथे सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पूल प्रस्तुत उड्डाणपुलाचं काम निष्कासित करावं लागणार होतं, परंतु स्टेशन परिसरात ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं या FOB निष्कासित करणं योग्य नव्हतं। त्यामुळे कल्याण स्टेशन समोरील परिसरात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळवारी मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने UHPFRC या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे। UHPFRC हे पारंपरिक कॉन्क्रीटपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबूत आणि लवचिक असतं। हे सिमेंट, सिलिका फ्यूम, विशेष प्रकारचे स्टील फायबर्स आणि रसायनांचं मिश्रण करून तयार केलं जातं। हे तंत्रज्ञान कॉन्क्रीटला स्टीलसारखी मजबूती प्रदान करतं। याची संकुचन शक्ती साध्या कॉन्क्रीटपेक्षा 5 ते 6 पटीने जास्त असते। हे कॉन्क्रीट अत्यंत दाट असल्यानं हवामानाचा किंवा प्रदूषणाचा यावर परिणाम होत नाही, ज्यामुळे पुलाचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त वाढते। हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पुलाचं स्ट्रक्चर हलके परंतु अत्यंत भक्कम होते, ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अधिक सुरक्षा मिळते। याला तडे जाण्याचं प्रमाण नगण्य असल्यानं भविष्यातील दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो। या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक प्रकल्पात UHPFRC या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।